नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वे। जसं आता उन्हाचा कडाका वाढलेला आहे त्यामुळे शरीराची उष्णतासुद्धा वाढत आहे। त्याचमुळे आपल्या शरीराला थंड ठेवणे अत्यंत गरजेचे आहे। त्यासाठी जर काहीतरी नैसर्गिक मिळाले तर अधिकच उत्तम। तर चला मग बघूयात शरीराला थंड ठेवण्यासाठी उपयोगी असलेले आमपन्ना आपण घरच्या घरी कसा बनवू शकतो। सर्वात आधी आपण 2 कैरी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि आज आपण आमपन्ना कुकरमध्ये बनवणार आहोत। तसं आपण पाहिजे तर कढईमध्ये सुद्धा आमपन्ना बनवू शकतो। त्याची रेसिपी सुद्धा आपल्या चॅनलवर आहे, ती तुम्ही बघू शकता। लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे। सर्वात आधी तर आपल्याला कैरीचे देठ कापून कुकरमध्ये टाकायचे आहेत। त्यानंतर कुकरमध्ये पाणी टाकायचं आहे। पाणी लगभग कैरी अर्ध्या बुडतील एवढं टाकलं तरी चालेल। आता कुकर बंद करून 5 ते 7 शिट्ट्या होईपर्यंत कुकर गॅसवरती ठेवूयात। चला तर आता कुकरच्या 6 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर थोडा थंड सुद्धा झालेला आहे। तर कुकरला उघडून त्यामधल्या कैऱ्या आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। आपण इथे बघू शकतो की कैरी छान अशा मऊ झालेल्या आहेत। अशाच आपल्याला कैरी मऊ झाल्या पाहिजे, जेणेकरून कैरीचा पल्प आरामात निघून येईल। कैरी एका बाउलमध्ये काढून घेऊयात। सध्या कैरी गरम आहेत तर त्यांना थोडा वेळ थंड होण्यासाठी बाजूला ठेवूयात। कैरी थोडा लवकर थंड होण्यासाठी आपण बाउलमध्ये थंड पाणी सुद्धा टाकून ठेवू शकतो, पण पाणी जास्त टाकू नका, कारण आपल्याला आमपन्न्याचं मिश्रण थोडंसं जाडसरच करायचं आहे। कैरी अजून सुद्धा गरम आहेत तर त्यांना अजून थोडं थंड पाणी टाकून थोडा वेळ बाजूला ठेवूयात। चला तर आता कैरी थोडा थंड झालेल्या असतीलच, तर कैरींचा पल्प काढून घेऊयात। हळूहळू आपल्याला सर्व कैरीच्या साल्यांचा पल्प काढून घ्यायचा आहे। कैरीचा पल्प काढल्यानंतर 5 मिनिटांमध्ये आपली रेसिपी तयार होऊन जाईल। तर तुम्ही बघू शकता की किती सोपी आणि सरळ आमपन्न्याची ही रेसिपी आहे। तर तुम्ही ही नक्की घरी ट्राय करा। विशेष म्हणजे तुम्ही हे आमपन्न्याचं मिश्रण बनवून ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही वापरू शकता। कुणी पाहुणे घरी आल्यानंतर तुम्ही मार्केटमधून थंड पेय आणून देण्यापेक्षा आमपन्न्याचं मिश्रण टाकून लगेचच थंडगार घरी बनवलेलं पेय त्यांना देऊ शकता। कैरीचं बी, ज्याला मी कोईसुद्धा बोलतो, त्याच्यावर असलेलं पल्पसुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे। थोडासुद्धा पल्प आपल्याला ठेवायचा नाही आहे। आता आपण बघू शकतो की आपला कैरीचा सर्व पल्प काढून झालेला आहे। चला मग आपण आमपन्न्याचं मिश्रण बनवायला सुरू करूयात। त्यासाठी आपल्याला सर्व काढलेला कैरीचा पल्प एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। पल्प मिक्सरमध्ये टाकल्यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धा कप साखर। तुम्ही तुम्हाला पाहिजे तसा गोडपणा कमी जास्त करू शकता। त्यानंतर 12 ते 15 पुदिन्याची पानं, 1 टीस्पून जिरा पावडर, अर्धा टीस्पून काळी मिरची पावडर, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, चिमूटभर हिंग, 2 टेबलस्पून काळं मीठ। सर्व मसाले मिक्सरमध्ये टाकून झाल्यानंतर मिक्सरमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आमपन्न्याचं आंबट गोड मिश्रण तयार झालेलं आहे। तर तुम्ही बघू शकता की किती जाडसर आपण मिश्रण बनवलेलं आहे। तर चला मग बघूयात आमपन्ना पिण्यासाठी आता कसा बनवायचा। आमपन्ना पिण्यासाठी आपल्याला एका ग्लासमध्ये 2 ते 3 टीस्पून आमपन्न्याचं बनवलेलं मिश्रण घ्यायचं आहे। त्यानंतर थंडगार पाणी टाकून सर्व मिश्रण चमच्याच्या मदतीने ढवळून घ्यायचं आहे। मिश्रण पाण्यासोबत मिक्स झाल्यानंतर आपला आमपन्ना पिण्यासाठी तयार आहे। तर मंडळी, कशी वाटली ही आमपन्न्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तसंच रेसिपी कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका। सर्व मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत ही रेसिपी शेअर करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ।